ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। माझं नाव कमल ढोले पाटील, माजी आमदार। आज सत्यशोधक पिक्चर जो 5 जानेवारीला रिलीज होणार आहे, त्या पिक्चरचं 1-2 गाणी आणि बाकी काही ज्या गोष्टी आहेत त्या आमच्यासमोर आज सादर होणार आहेत। तर आम्हाला त्याचा अभिमान आहे की सत्यशोधक पिक्चर तयार झाला आणि तो आता प्रेक्षकांच्या समोर येतो, याचा फार आनंद झाला आहे। याचं आनंद होण्याचं कारण की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं आयुष्यातलं जे जीवन होतं जगलेलं, ते आज आपल्या सगळ्यांना कळणार आहे। कारण 2ऱ्या-3ऱ्या पिढीपर्यंत ते काही पोचलेलं नाही आहे, तर ते आत्ता पोचू शकेल याच्यात एक आनंद वाटतो। आणि जे सावित्रीबाई आणि महात्मा फुल्यांनी श्रीमंती, गरिबी, कष्ट हे सगळ्या याच्यातून जे पार पडलेत, ते आत्ता आपल्याला याच्यामधून दिसणार आहे की ते कसे श्रीमंत होते। आपण म्हणतो श्रीमंत माणूस श्रीमंत असतो, गरीब माणूस गरीब असतो, परंतु श्रीमंत, गरीब आणि त्याच्या पुढे जाणारा एक 3रा वर्ग असतो, त्या वर्गापर्यंत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले कशा पोचल्या हे ह्या पिक्चरमधून आपल्याला पाहायला मिळेल। आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत, ह्या पुणेकरांच्याच नाही आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्रातल्या शुभेच्छा या पिक्चरला मिळतील आणि भरभरून हा पिक्चर चालेल आणि याच्यानंतर 2रा भाग तयार होईल अशी आमची अपेक्षा आहे। ताई आत्ता म्हणाल्यात त्याप्रमाणे श्रीमंती ही कुठल्या प्रकारची? अर्थकारणाची, पैशांचीच नाही तर बुद्धीची श्रीमंती जी आहे, ती बुद्धीची श्रीमंती वाटली गेली पाहिजे। म्हणजे आपल्याकडे जी बुद्धी आहे, आपल्याकडे जे ज्ञान आहे, ते वाटलं तर ते पसरणार आहे याची जाण त्यांना होती। आणि वाटण्याचीही श्रीमंती असते की माझं आहे ते मी माझ्या पाशीच ठेवलं आणि माझी कला मी कोणाला सांगणार नाही, कोणाला दाखवणार नाही, करून दाखवणार नाही। त्यांनी फक्त मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी तेच बोललो की माणूस बोलतो पण करत नाही, यांनी बोलले त्याच्या आधी करून दाखवलं। हे आधी आपल्या पत्नीला शिकवलं, तिला पण शिक्षणाचे धडे द्यायला लावले लोकांना। ज्या वेळेला स्त्रियांना घराबाहेर पडण्याचेच प्रॉब्लेम होते, अडचणी होत्या, ज्या काळामध्ये विधवांना लग्न करण्याची परवानगी नव्हती, केशवपन केलं जायचं, त्यांना पूर्णपणे विद्रूप केलं जायचं, त्या काळामध्ये विधवा पुनर्वसन त्यांनी सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले। समाजातल्या कित्येक घटकांनी त्यांना त्या काळामध्ये त्रास दिला, पण त्या त्रासाला न डगमगता त्यांनी त्यांचं कार्य पुढे नेलं आणि ते आजच्या पिढीला दिसेलच या सिनेमातनं। नक्की बघा 5 जानेवारीला सत्यशोधक। धन्यवाद। 5 जानेवारी 2024ला हा चित्रपट जो प्रदर्शित होत आहे, सत्यशोधक चित्रपट, हा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने पाहावं। हा मनोरंजन म्हणून नव्हे तर एक मार्गदर्शक व एक पिढी घडवणाऱ्या इतिहासाचा एक चित्रपट आहे। हा चित्रपट सर्वांनी जास्तीत जास्त पाहावा। आज आपण बघतोय की महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत आणि महिलांनी एवढं पुढं यायचं आणि शिक्षण घ्यायचं आणि पुढे जायचं कारण हे फक्त फुले दाम्पत्याला जातं। ज्या काळात जातीवाद सर्वोच्च प्रमाणात होता, त्या काळात महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी समाजाचा विरोध पत्करून सर्व जाती धर्मातल्या महिलांसाठी काम केलं आहे। त्यांना शिक्षण दिलं, त्यांना सक्षम बनवलं आणि त्याच्यामुळेच आज महिला सगळ्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक कार्यक्षेत्रात पुढे आहेत। आणि ह्या सगळ्या गोष्टींचा नव्या पिढीला इतिहास माहिती असला पाहिजे, त्यांना हे मार्गदर्शन असलं पाहिजे की आज जी पिढी आज ही पुढे जे वेगाने धावत आहे, या सगळ्याच्या मागे फुले दाम्पत्याची किती संघर्षमय जीवन कहाणी आहे। आणि ही जीवन कहाणी त्यांची ही सत्यशोधक या चित्रपटातून या निर्मात्यांनी अतिशय सुंदररित्या चित्रित केलेली आहे। तरी 5 जानेवारीला ही चित्रपट हा प्रदर्शित होत आहे आणि तो सर्वांनी आपल्या मुलाबाळांना घेऊन, आपल्या कुटुंबाला घेऊन सगळ्यांनी पाहावा अशी विनंती। दिपीरामके चित्रपट कला दिग्दर्शक। आता सत्यशोधक जो चित्रपट येतोय त्याच्यामध्ये कला दिग्दर्शनाची काही भूमिका मी केलेली आहे। या चित्रपटामध्ये जवळजवळ 1819चा जो काही काळ आहे, तो आम्हाला खरं तर समोर आणणं आव्हानात्मक होतं। कारण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं एवढं मोठं काम आहे आणि ते काम तंतोतंत दाखवणं की त्याच्यामध्ये कुठेच खोटेपणा वाटता कामा नये किंवा हे काम जे आहे खरं समोर आलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही बरेच लोकेशन निवडली। त्यामध्ये भोर, सासवड, वाई, सातारा, पुणे या मुंबईतले काही लोकेशन आहेत। या सेटवरती मग आम्ही आनंद मिस्त्री कला दिग्दर्शक
अर्जुन राठोड आणि संदीप इनामके आम्ही तिघांनी मिळून हा चित्रपटाचं काम पूर्ण केलेलं आहे. याच्यामध्ये बरेच मेहनत लागलेली आहे, कारण हल्लीच्या काळामध्ये या काँक्रिटीकरणामध्ये की हे जसे सेट आवश्यक आहे तर तसे काही हल्ली मिळत नाही आहेत. मग त्याच्यासाठी आपण तो सेट तयार केलेले आहे सगळे पूर्णपणे. आणि महात्मा फुलेंचं जे शिक्षणाचं काम आहे किंवा जे कात्रजचा बोगदा आहे किंवा तिकडचं बाकी धरणाचं काम असेल तर त्यांचे बरे अनेक पैलू आहेत. म्हणजे आपल्याला शाळेमध्ये किंवा बऱ्याच ठराविकच गोष्टी शिकायला मिळाल्या, पण या चित्रपटामधून मला काम करताना त्यांच्यावरचा अभ्यास करता आला आणि त्या कथेला योग्य न्याय देता आला. आमचे चित्रपट दिग्दर्शक निलेश जळमकर, प्रवीण तायडे, आप्पासाहेब बोराटे निर्माते यांनी खरं तर या सर्व कामाला आम्हाला चांगली मदत केली. संदीप कुलकर्णी आणि राजेश ताई देशपांडे किंवा आपले हे असेल आमचे रवींद्र मंकणी सर, गणेश यादव साहेब यांनी सगळ्यांनी चांगली मदत केली आणि हा फिल्म चांगला घेतलेला आहे. तर आता फिल्म रिलीज होतोय, तर माझं सगळ्यांना एक आव्हान आहे की हा चित्रपट सर्वांनी आपल्या चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा, आपल्या फॅमिलीसह सर्वांना सांगावं. कारण महापुरुषांचे विचार हल्ली कोणी पुस्तकं वाचत नाहीत किंवा न्यूजपेपर वाचणं कमी झाले. चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला ती गोष्ट चांगली सर्वांपर्यंत पोहोचायला मिळेल. आता सध्या एक योगायोग असा आहे की भिडेवाडा जी आपली जुनी इमारत होती त्याचं आता स्मारक होते आणि चित्रपट पण रिलीज होते. आता एक चांगलं वातावरण आहे या सर्व गोष्टीमध्ये आणि भिडेवाडा हा चांगलं स्मारक व्हावं, ते लोकांना पाहता यावं. कारण फुलेंचं काम, सावित्रीबाईंचं काम हे जगासमोर आणता यावं, कारण ते ऑलरेडी मोठे आहेतच सगळे. पण आपण त्यांना आपल्या परीने एक चांगलं त्यांना एक नमन करूयात या चित्रपटाच्या माध्यमातून असं मला वाटते. आणि हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा किंवा लोकांपर्यंत गावागावामध्ये पोचावा आणि यासाठी शासनाने पण खरं तर मदत केली पाहिजे. हा काही एका कुठल्याही विशिष्ट समाजाचा किंवा विशिष्ट याचा कुठला चित्रपट नाही आहे. त्या लोकांनी, महापुरुषांनी सर्वांसाठी काम केलेलं आहे. तर सगळ्यांनी एकत्र येऊन हा चित्रपट चालावा असं मला वाटते. खरं तर हा चित्रपट आला हे खरोखर माझ्यासारख्याला खूप आनंद झालेला आहे. कारण आम्ही या स्मारकासाठी मी महापौर असताना मी प्रयत्न करून हे स्मारक केलं, परंतु लोकांसमोर, सर्वसामान्य जनतेसमोर त्यांनी केलेलं काम यावं हे खूप महत्त्वाचं होतं. आणि माझं अशी मागणी आहे शासनाकडे की त्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री केला पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे. ज्यांनी हा चित्रपट काढला त्यांनासुद्धा त्यांनी मदत केली पाहिजे. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी जी शिकवण समानतेची दिलेली आहे ती संपूर्ण देशामध्ये दिलेली आहे. फक्त एका शहरापुरती किंवा महाराष्ट्रापुरती ती मर्यादित नाही आहे. आज माझ्यासारख्या ज्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, मग त्या राजकारणात असतील किंवा सामाजिक क्षेत्रात असतील, कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, अंतराळात सुद्धा आता महिला गेलेल्या आहेत. पण याची जी सुरुवात आहे ती मात्र इथे महात्मा ज्योतिराव फुले असतील आणि आमच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले असतील यांच्यापासून ही सुरुवात झालेली आहे. आणि त्यावेळी त्यांनी समानतेचे धडे दिले नसते आणि महिलांना जर ती सुरुवात शिकवायला केली नसती तर आमच्यासारख्या महिला पुढे आल्या नसत्या. आणि म्हणून त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आणि त्यांनी जी काही प्रेरणा दिलेली आहे समानतेची, ती प्रेरणा नवीन आपली जी आता पिढी आहे त्यांच्यासमोर यावी, यासाठी हे चित्रपट निर्मितीची खूप आवश्यकता होती. त्यांचं कार्य ह्या निमित्ताने तरुण पिढीला आजकाल वाचनसुद्धा खूप कमी झालेलं आहे आणि त्यामुळे या माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांसमोर त्यांचं कार्य जे आहे महात्माजींचं ते सर्वांच्या समोर येईल आणि निश्चितपणाने ते प्रेरणादायी असं त्यांचं काम आहे. त्यामुळे मी ज्यांनी हा चित्रपट बनवला त्यांचा मनापासून खूप खूप आभार मानते आणि शासनाला विनंती करते की त्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री करायलाच हवा. खरं तर सांगू का, ते महात्मा ही पदवीच खूप मोठी आहे माझ्या दृष्टीने. भारतरत्न किती होऊन गेले हो तुम्ही सांगा, ते कुठे पोचतात? महात्मा फुलेंच्या कुठे पोचतात का? मला असं वाटतं की ते खूप त्यांची उंची मोठी आहे भारतरत्न वगैरेंपेक्षा. आणि महात्माजी भारतरत्न म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. ते भारतरत्न हे तर खूप छोटं पद आहे असं मला वाटतं त्यांच्यासमोर. महात्मा हा एकच होऊ शकतो आणि ते महात्माजी फुले आहेत.